प्रेमात रंगल्या प्रेमाच्या भाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाचा प्रवाही प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे येती जरी. प्रेमाच्या लाटाया प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नेती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान प्रेमाचे उधाण झेलू चला. आपण एखाद्या माणसावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो, खूप मनापासून विश्वास ठेवतो आणि तो माणूस सतत आपल्याला फसवतो. त्याच्यात आपण खोटं आपल्या पोटात लपवतो कारण आपल्याला हे क्रूर सत्य स्वीकारायचं नसतं की आपण सतत फसवले जातो. ऍडव्होकेट देशमुख, विटनेस आले आहेत, क्रॉस सुरू करा. काय झालं ईशा? डोंट वरी, मी आहे ना. सो मिस ईशा देशमुख, सतत दुसऱ्यांवर फसवणूक झाली असे आरोप करत तुम्ही जो कांगावा करत असता, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःची फसवणूक करताय. मला काही समजत नाहीये तुम्ही काय म्हणताय ते. समजत नाहीये का समजून घेण्याची इच्छा नाहीये? ओम चौधरी यांचा तुम्ही सतत विचार करत असता, बरोबर? आपण त्यांची बाजू ऐकूनही न घेता आपलंच कोट भरून त्यांच्यावर जो एकतर्फी घटस्फोटाचा हा निर्णय लादलाय तो तुम्हाला रात्रंदिवस छळत असतो. आपण चुकलो की काय याचा गिल्ट तुम्हाला सतत आतून जाळत असतो, बरोबर आहे? नाही, मला असं काही होत नाहीये युरा. तुम्ही मला कसं फसवणार आहात? तुम्ही अख्ख्या जगाला फसवू शकता मिस ईशा देशमुख, पण तुम्ही मला कसं फसवणार आहात? खरी गोष्ट अशी आहे मिस ईशा की ओम चौधरी यांच्याशी अबोला धरल्यापासून तुमच्या जीवनातला सगळा आनंद तुम्ही हरवून बसला आहात की नाही? त्या नादात तुम्ही भयंकर चिडचिड करता, समोरच्या माणसाच्या वयाचं भान न ठेवता त्याच्याशी तुम्ही वाटेल तसं बोलता. मग ती शोभना मावशी असू दे, रणजित काका असू दे, तुमची आई असू दे की अगदी तुमची रूममेट अश्विनी असू दे. आणि मग त्यांना आपण असं कसं बोललो ह्या नादात तुम्ही स्वतःलाच दोष देत बसता. पण ईशा देशमुख, ओम बद्दल वाटणारं प्रेम तुमच्या मनातून अजूनही यत्किंचितही कमी झालेलं नाहीये. अजूनही तो नुसता दिसला तरी तुमच्या काळजाचे ठोके चुकतात, त्याला मिठीत घेण्यासाठी तुमचे हात पुढे येतात, पण तुम्ही अतिशय निर्दयपणे तुमच्या मनातला हा प्रेमाचा अंकुर ठेचून काढता, कारण तुम्ही अत्यंत आत्मकेंद्री आणि अहंकारी झालेले आहात. खरं आहे? आणि आता मी तुमच्यावर असा आरोप करते की ईशा देशमुखला तुम्ही मारले. खुनाचा आळका घेऊ नये तुमच्यावर. ईशा देशमुखचा खून तुम्ही केला. बस प्लीज 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 थांबवा हे सगळं, मला नाही सहन होत आहे आणखी, प्लीज. आता कसलं ऍप्लिकेशन दाखल करताय चौधरी साहेब? नयना थोरात त्यांच्या मुलाला कोर्टात हजर करण्याची परवानगी देण्याचा अर्ज आहे. I strongly object, Your Honor. He is a minor. कोर्टाने हे ऍप्लिकेशन ताबडतोब रिजेक्ट करावं अशी माझी विनंती आहे. सर, या मॅटर मध्ये त्या मुलाची फरफट होणार आहे.
या सगळ्याचा त्याच्या मनावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. सर, पण यामुळे कोर्टापुढे सत्य बाहेर येणार आहे. सर पण सत्य फायनल आर्ग्युमेंट्स करून सुद्धा पॉइंट आउट करता येऊ शकतं. आणि कायद्याप्रमाणे इफ द कोर्ट इज कन्व्हिन्स्ड ओनली देन सच ऍप्लिकेशन कॅन बी एंटरटेन्ड. हा अर्ज मी मंजूर करतोय, पण मुलाची साक्ष इन कॅमेरा होईल. ही विल नॉट स्टँड इन विटनेस बॉक्स. या केसच्या दृष्टीनं त्याला कोर्टात हजर करणं मला महत्वाचं वाटतं. त्या मुलाच्या शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे त्याला हजर करा. ऍडव्होकेट चौधरी, तुम्ही क्रॉस केव्हा घेताय? सर, तुम्ही जी तारीख सांगाल त्या तारखेला. मग उद्याच ठेवूया आणि मॅटरही कम्प्लीट होऊन जाईल. या उद्याची तारीख ठेवू. मॅडम, हे काय? सॉरी. ठीक, कधीपर्यंत? बघू, मी सांगतो तुम्हाला. लागलं का पुन्हा त्याच हाताला? हात घट्ट धरून ठेव, दाब हात तो तसा. छान घेतलीस क्रॉस. मला त्या मुलाला नव्हतं बोलवायचं कोर्टात, खरंच. मुलांच्या बाबतीत मी किती सेन्सिटिव्ह आहे तुला माहिती आहे. परत गळपाट लागाय. सॉरी या, सॉरी. नाही आपण घेतो. फर्स्ट लव्ह, पहिलं प्रेम मग होणारच. म्हणजे काय? फर्स्ट लव्ह आहे ना, म्हणून लक्ष नसतं.
कामात चालण्यात बोलण्यात कशातच मन लागत नाही. आपली पराजू म्हणते मन ना असं उडत असत. काय बोलतोस तू? नाही काय नाही. कोणाला सांगू नका. आपल्याला एक पोरगी आवडते. लय लावाय आपलं तिच्यावर. टाइमपास नाही करताय आपण ना तिच्या घरात पेपर टाकतो. आपल्या बाजूलाच राहते ती म्हणून ना तिचा चेहरा दिसतो सगळीकडे आणि मग असं गळपटायला होतं. प्रेम आंधळा असतं ना. तू म्हणजे तू स्वतःबद्दल बोलतोयस? हो. मग तुम्हाला काय वाटलं? म्हणजे तुमचा पण फसलो पण म्हणजे नक्की तुम्हाला पण गळपटायला होतं काय? नाही तुमचा वेगळा प्रॉब्लेम असेल ना. काय होता? हे काय काय वय काय तुझं? शाळेत वेळेत जातोस ना तू? मग अभ्यास करायचं सोडून हे कसले धंदे चालले? काही नसतं प्रेम बिम. नाही असतं ना प्रेम. प्रेमात असं उडायला होतं. आपली पराजू बोलते. हो हो. मग हवेत ना पडशील ना जरा डोक्यावर धाडकन तेव्हा कळेल. चल निघ. हो चल. हो जातोय. बाईचा अभ्यासच कमी दिसतो. एवढी मोठी झाली तरी पण. ओम साहेब, ओ ओम साहेब, चला. काय झोप लागली की काय तुम्हाला? घेतो. ईशा झाली का मग? कसं चाललंय मॅटर? एक मिनिट. तू रडतीयस का? ईशा प्लीज चल. तुझी पहिली केस आहे. हो आणि माझं पहिलं प्रेम माझ्या विरुद्ध आहे. शक्य आहे आता कोर्टात परत गेले ना अश्विनी तेव्हा ओम असा आड्याकडे बघत बसला होता एकटाच. काय बघत होता कोणाला माहिती. विचित्र वाटलं. या अवस्थेला मी जबाबदार नाहीये ना. आजूबाजूला कोणीही नव्हतं. त्याला स्थळका असं तरी भान होतं की नाही कुणाच. त्याने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. एक क्षण मला वाटलं की आता हे बघ ऐक. तो दुःखात आहे असं दाखवत असेल कदाचित
आपल्याला काय माहिती खरं काय आणि खोटं काय? इतकी ट्रान्सपरन्सी ठेवली आहे का त्यांनी? त्याला माहित नव्हतं मी कोर्टात परत जाणार आहे म्हणून. हे असं कोणी का बसून राहील तिथे वेड्यासारखं? एक मिनिट, जी गोष्ट त्याने केलेलीच नाहीये ना तिचे खोटे आरोप करू नकोस त्याच्यावर प्लीज. म्हणजे ठीक आहे मग. मग काय? मग सांग ना. मग काही नाही. मला फक्त तुझाच राग येतो. तू परत त्याचा विचार करतेस. एकदा बाई ठरव की तुला नेमकं काय वाटतंय. नाही तर उद्या असं व्हायचं की तुम्ही म्हणाल की मी पूस लावतीये तुला त्याच्यापासून तोडण्यासाठी. उद्या तुमचं जुळेल तर मी कुठल्या तोंडाने जायचंय त्याच्या समोर? तुला त्रास होतोय म्हणून मी त्याच्या पूर्व आयुष्याचं उत्खनन करत असते. पण तू परत त्याचाच विचार करतेस. नाही वाटणार का? वाटतच नाही. मनात काही फिल्टर नसतो बसवलेला आपल्या. विचार येताना गाळून येतील असा. मी काही फार पुढचा विचार वगैरे नाही करत आहे. ज्या अवस्थेत मी आत्ता त्याला पाहिलं ना ते मला नाही सहन झालं. इतकंच म्हणतेय मी. ऐक, असा विचार नको ना करू. मला खूप दुर्दैवी वाटतं. हे बघ, हे सगळं तू विसरून जा. तुला मोठं व्हायचंय ना मोठ्या बाबांसारखं. मग हा विचारही करू नकोस. बर, केस कशी चालली? चांगली झाली पण त्यामुळेच ना मनात खूप विचार येत आहेत माझ्या. आपलं नातं तरी कुठे रक्ताचं असतं. हो, नाहीये ना आपलं रक्ताचं नातं. पण म्हणून काय आपण असं सगळीकडे सांगत नाही फिरत की मी तुझी बहीणच आहे, तू माझी अमुकच आहे तमुकच आहे. असली नाटकं नाही ना करत आपण. काय? हो पण पण नाही कळलं. जस्ट फोकस ऑन युअर केस. रिलॅक्स. चालू आहे. चल. हाय ओम. हॅलो सर. चल 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 सर. हाँ नाही काय नाही सर. अरे पक्की मॅटर कसे चालू आहे बाबा? क्रॉस कधी आहे? सर उद्या आहे सर. हाँ कीप मी पोस्टेड. हा सर काय? सर ऐका ना सर. बोल ना, बोल बोल. सर एक मिनिट. हा सर तुम्ही हे मॅटर घेता का प्लीज? मला हे मॅटर नाही झेपत आहे. अरे ओम, ही केस थोडीशी वीक आहे म्हणूनच तर तुला दिली ना. आणि तूच म्हणत होतास तुला कॉम्प्लिकेटेड मॅटर्स हवे. मग आता काय झालंय? तर ही केस वीक आहे म्हणून नाही सर. मला आतून खूप पोकळ वाटत. मी कोर्टात जे काही बोलतोय ना त्यावर माझाच विश्वास नाही. मला त्या बाईची भूमिकाच पटत नाही आत. ओम, आपल्या क्लायंट बद्दलची व्यक्तिगत मतं बाजूला ठेवून केस लढणं हेच तर आपलं काम आहे ना. दॅट इज व्हॉट वी आर पेड फॉर. आणि पूर्वग्रह दूषित एखाद्या क्लायंटकडे न बघता केस कशी लढायची हे तुला चांगलं जमतं. थँक्यू सर, पण मला हे नाही जमत आहे. माझा ना खूप गोंधळ होतोय. मला त्या बाईच्या जागी ना माझी आई दिसते सारखी. आय नो इट्स वियर्ड सर. कदाचित ना तिचा तो चिडका सूर ना माझ्या आईसारखा आहे. आय डोंट नो. पण मला ना भयंकर राग यायला लागतो तिचा. माझ्या आईसारखीच फसी वाटते मला ती. 5 मिनिटं उशीर झाला ना तर जग बुडे आल्यासारखं रिॲक्ट होते सर. मला याची भीती वाटते ना की एक दिवस मी मागे पुढे न बघता वेड्या वाकड्या शब्दात तिचा अपमान करेन.
तुला माहितीये ओम, ही बाई जेव्हा पहिल्यांदा आपल्या ऑफिसला आली होती ना, तेव्हाच मी ओळखलं होतं की हे पाणी जरा वेगळंच आहे. चल. पण काय करणार आता ओम, असतात काही क्लायंट्स असे, वी हॅव टू डील विथ देम. आफ्टर ऑल शी इज पेइंग अस व्हेरी वेल. आपल्याला बोलायला स्कोपच नाही ना. आणि ओम, मी तुला ऑफिसमध्येच एक गोष्ट सांगितली होती, ती तू का नाही फॉलो करते? सी, तुला पक्षकारांच्या दुःखाशी डिस्कनेक्ट व्हावं लागेल. यू कांट गेट इन्व्हॉल्ड अँड अफेक्ट युअर सेल्फ. तर माझ्या आईबाबांचा जेव्हा डिव्होर्स झाला ना, त्या मलाही असंच लहानपणी कोर्टात बोलावलं होतं. हे विचारायला की तुला कोणाबरोबर राहायला आवडेल. माझ्या आईने मला दटावून सांगितलं होतं घरात की असं सांगायचं की बाबा मला मारतात आणि मला बाबांची खूप भीती वाटते. आणि तू जसं नाही ना सांगितलंस तर ते पोलीस काका तुला तुरुंगात टाकतील म्हणून अशी धमकीच दिली होती मला. का? मी काय केलं होतं? सर, का या लहान मुलांना खेचता त्या मोठ्या नालायकांच्या भांडणात? ही बिनडोक सडकत डोकं घेऊन वावरणारी बाई मला सांगते की कोर्टात त्या नयनाच्या मुलाला हजर राहण्यासाठी ते ऍप्लिकेशन कर म्हणून.